कडुनिंबाचं झाड कुठे लावावं, तर ज्या दिशेने आपल्या घरात वारं येतं त्या दिशेला कडुनिंबाचं झाड लावावं. याविषयी एक सुंदर गोष्ट आहे, ते मी तुम्हाला सांगतो. एक ऋषी असतात आणि ते वनस्पतीवरती अभ्यास करत असतात. खरं तर प्रत्येक ऋषी हा एक शास्त्रज्ञ असतो. एक महिला त्यांच्याकडे येते आणि ती असं सांगते की माझे पती व्यापारानिमित्त सारखे घराबाहेर राहतात, ते मला वेळ देत नाही, तर मी काय करू? तर ते ऋषी तिला सांगतात की मुली, तू एक काम कर, जेव्हा तुझा पती घराबाहेर जातोय तेव्हा त्याला चिंचेच्या झाडाखाली झोपायला सांग, आणि जेव्हा तो घरी येतोय तेव्हा त्याला कडुनिंबाच्या झाडाखाली झोपायला सांग. आणि गंमत असं होतं की त्या महिलेचा पती खरंच घरी लवकर यायला सुरुवात होते. ह्याचं कारण काय की जेव्हा कोणी प्रवासाला निघतं आणि ते चिंचेच्या झाडाखाली झोपतं, त्याच्या चिंचेच्या आंबट वासामुळे शरीरात वात तयार होतो आणि आपण पटकन आजारी पडतो. आणि जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा आपल्याला पहिल्यांदा घरची आठवण येते. आणि जेव्हा परत जाताना तो कडुनिंबाच्या झाडाखाली झोपत होता तेव्हा त्या कडुनिंबाच्या वाऱ्यामुळे त्याचं आरोग्य चांगलं सुधारत होतं आणि घर जवळ आलंय म्हणून पटकन घरी जाऊया अशामुळे तो पती लवकर घरी येत होता. गंमत अशी की जेव्हा कडुनिंबाचं झाड